काल जिल्हा नियोजनची एक बैठक झाली. त्यामध्ये पालकमंत्री जे असताना म्हणजे महावितरणच्या अधिकाऱ्यांवरती भडक करण्याचं पाहिलं की मला हलक्यात घेताय का. पालकमंत्री आणि नितेश राणे असं एकदम देखील दिलं, कारण तो ढोबळ कारभार आहे म्हणजे कुठे महावितरणचा. खरं तर आपण बघित असाल की कालच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये ज्या काही बातम्या लागल्या त्या संदर्भात आपण अभ्यास केलात किंवा आपण त्या बातम्या बघितल्या, तर खरं तर जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये विकास या जिल्ह्यामध्ये का होत नाही हा विषय लोकांसमोर आलेला आहे. आपल्याला माहिती असेल की काल ज्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये MSCBच्या कारभारासंदर्भात गेल्या एप्रिल मेमध्ये जो काय अवकाळी पाऊस पडला त्यामध्ये सगळी यंत्रणा कोलमडली होती आणि आजही ती यंत्रणा तशीच आहे. त्याचबरोबर गवारेट्याचा जो उद्रेक आहे तो गवारेट्याचा उद्रेक आजही थांबला नाही, त्या संदर्भात कोणतीही उपाययोजना झाली नाहीत. त्याचबरोबर ज्या काही इतर जे जे सगळे आरोग्याचे विषय आहेत, आपण बघितलं असाल की काल एक पेशंट ट्यूमर आहे म्हणून डिलेवरी आहे म्हणून सांगितलं आणि ट्यूमर निघाला आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यातले सगळे प्रश्न जे आहेत ते तसेच प्रलंबित आहेत. वारंवार फक्त ह्या प्रश्नाची चर्चा होते आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी हे जे सत्ताधारी आहेत ते एकदम निष्क्रिय ठरलेले आहेत. आरोग्य विभागामध्ये ढोबळ कारभार खपवून घेणार नाही असं लेखी पत्र जे आहे आता पालकमंत्र्यांना स्वतः निलेश राणे देणार आहे. लेपर टू गोवाची पद्धत तात्काळ बंद झाली म्हणजे खरं तर निलेश राणे यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये किती हॉस्पिटल आहेत, किती प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्या संदर्भात किती डॉक्टर उपलब्ध आपल्याकडे आहेत. आज जिल्ह्यातील जे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू झालेले आहे त्या शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी किती आहेत आणि डॉक्टर किती आहेत याचा खरं तर अभ्यास केला पाहिजे. त्यांना कळत नसेल तर मी त्यांना सांगतो की किती डॉक्टर उपलब्ध या जिल्ह्यामध्ये नाही आहेत आणि त्यामुळे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सारख्या मुख्य जे सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन म्हणजे जे हार्ट फ्रॅक्चर झालं तर ऑपरेशन असतं ते ऑपरेशन टेबलच नाही आहे. मग ह्या खरं तर सुविधा तुम्ही लक्ष टाकून केल्या पाहिजेत, पण तुम्ही लक्ष टाकत नाही, दुर्दैव आहे. परंतु निश्चितपणे आम्ही मात्र विरोधक म्हणून आम्ही त्या लोकांसमोर आणत आहोत. जिल्हा नियोजनचा जो आराखडा आहे तो 600 कोटीवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. नाही, खरं तर 700 कोटी घ्या तर 700 कोटी घ्या, किती मंजूर जातो ह्याला प्रश्न आहे. गेल्या वर्षी 300-350 कोटी रुपये मंजूर झाले, आता किती कोटी मंजूर होईल हा दिसेल आणि त्याचा योग्य वापर कसा होईल हा आता येणारा काळ ठरवेल. मुंबईच्या नवीन महापौर या ऋतू तावडे झालेली कोकणातली म्हणजे सिंधुदुर्गातली कन्या आहे, कसं बघता याकडे? नाही, खरं तर उद्धवजींनी आणि शिवसेनेची भूमिका होती की मराठी महापौर झाला पाहिजे आणि आमच्या म्हणण्यानुसार किंवा आमच्या रेट्यानुसार जे काही काठावरचं बहुमत मिळालं आहे आणि त्या बहुमतामुळे त्यांना काठावरच्या बहुमतामुळे आणि आमच्या मागणीमुळे त्यांना मराठी महापौर करावा लागला ह्या आणि तो मराठी महापौर केला त्याबद्दल आम्हाला समाधान आहे आणि त्यांचं अभिनंदन आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.